नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत बायो 20 जे आहे त्याविषयी संपूर्ण माहिती। आता आपल्या पिकाची जर वाढ म्हणावी तशी होत नाही, पानाचा रंग जर आपला फिक्का दिसत असेल, पिकाचा जोम आणायचा असेल आपल्याला आणि एकाच फवारणीमध्ये आपल्याला पिकाला मुख्य अन्नद्रव्य त्याचबरोबर काही जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते सगळे जर द्यायचे असेल तर आज आपण ओमिक्स कंपनीचं जे बायो 20 येतं त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये काय आहे, पिकाला याचा काय फायदा होतो, कोणत्या पिकात आपण हे वापरू शकतो, कधी याची फवारणी घ्यायची, याचं प्रमाण किती घ्यायचं, संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता बायो 20 मध्ये काय आहे शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायो 20 नेमकं काय आहे। यामध्ये आपल्याला 20% नत्र येतं, 20% स्फुरद येतं आणि 20% पालाश येतं। म्हणजे यामध्ये आपल्याला 20-20-20 NPK यामध्ये आपल्याला येतं। आता यासोबतच आपल्याला मॅग्नेशियम येतं आणि काही जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला यामध्ये येतात। यामध्ये झिंक, आयर्न, मॅग्नीज, कॉपर, बोरॉन, त्याचबरोबर मॉलिब्डेनम आणि कोबाल्ट यांसारखे घटक आपल्याला यामध्ये येतात। आणि यामध्ये सीवाईड एक्स्ट्रॅक्ट असेल, त्याचबरोबर केल्प आधारित घटकही आपल्याला यामध्ये येतात। शेतकरी मित्रांनो, साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पिकाला वाढीसाठी लागणारे जे मुख्य अन्नद्रव्य आहे त्यामध्ये NPK असेल, त्यानंतर काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्याचबरोबर सीआयवीड आहेत आणि जे बायोस्टिम्युलंट आहे असा याचा हा प्रकार आहे। यामध्ये आपल्याला हे सर्व घटक या बायो 20 मध्ये मिळून जातात। आता कोणत्या पिकासाठी आपण हे वापरू शकतो, तर याचा वापर करताना आपण कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, त्यानंतर भाजीपाला पिकं असेल, डाळवर्गीय पिकं असेल, बटाटा आणि इतर जे विविध फळ पिके येतात त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो। याचा वापर करताना पिकाची अवस्था आणि गरज पाहून आपण याचा वापर करू शकतो। त्यामुळे एकाच प्रमाणात आपल्याला प्रत्येक पिकाला वापरायचं हे नाही आहे। आता पिकाला याचा फायदा काय होतो, पहिला फायदा म्हणजे पिकाला NPK मिळतं, त्यामुळे नत्रामुळे जी पिकाची हिरवी वाढ आहे ती होण्यास सुरुवात होते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली होते। जे याच्यामध्ये स्फुरद आहे 20%, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होती आणि पिकाच्या सुरुवातीच्या वाढीला चांगली मदत मिळते। पालाश याच्यामध्ये 20% आहे, त्यामुळे काय होतं, एकूण वाढ असेल त्याचबरोबर ताण सहन करण्याची क्षमता पिकाची आपल्याला सुधारण्यास मदत होते। यासोबतच आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये झिंक, आयर्न, बोरॉन, मॅग्नीज हे आहेत। यामुळे पिकाला एखाद्या सूक्ष्म अन्नद्रव्याची जर कमतरता असेल तर ती योग्य परिस्थितीत भरून काढण्याचं काम हे बायो 20 करतं। यातील सीआयवीड जे घटक आहे त्यामुळे पिकाला वाढीला आणि प्रतिकूल वातावरणातील ताणाला तोंड देण्यासाठी सपोर्ट मिळतो। पिकाला जोम वाढण्यास आणि वाढ सुधारण्यास यामुळे मदत होते। शेतकरी मित्रांनो, आता हे फवारणी कधी करायचं, तर पिकाची वाढ जोमाने सुरू असताना आणि पिकाला अतिरिक्त पोषणाची जर गरज असेल तर आपण याचा वापर करू शकतो। पिकाची वाढ झालेली दिसत असेल किंवा वातावरणामुळे पिकावर जर ताण आला असेल तर योग्य न्यूट्रिएंट प्रोग्राममध्ये आपण याचा विचार करू शकतो। उदाहरणार्थ कापसामध्ये जर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार याचा वापर करता येतो। सोयाबीनमध्ये वाढीच्या अवस्थेत योग्य नियोजन करून आपण याचा वापर करू शकतो। पण फवारणीची नेमकी वेळ, पिकाची अवस्था आणि आपल्या पिकाच्या गरजेनुसार ठरवणं महत्त्वाचे आहे। आता किती प्रमाणात आपण याचं वापरायचं आहे, तर ओमिक्सच्या अधिकृत माहितीनुसार आपण जर ड्रिपमधून आपण जर सोडायचं असेल तर याचा आपण 1 लिटर प्रति एकरसाठी आपण याचा वापर करू शकतो आणि फवारणीसाठी पण आपण वापरू शकतो। शेतकरी मित्रांनो, याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की यामध्ये सगळे जे मुख्य अन्नद्रव्य असेल त्याचबरोबर जे इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य येतात ते सगळे यामध्ये आहेत। त्यामुळे आपल्या पिकाला एकाच या औषधातून त्याची सगळी गरज भागवता येईल। त्याच्यामुळे याचा आपल्याला एकदम जबरदस्त असा रिझल्ट येतो। फुटवी निघण्यासाठी असेल, त्याचबरोबर आपली कळी निघण्यासाठी असेल, त्याचबरोबर आपल्या जे माल आहे त्याला शायनिंग येण्यासाठी, चमक येण्यासाठी यामध्ये आपल्याला याचा चांगला फायदा होतो। शेतकरी मित्रांनो, आता याची किंमतीचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे मार्केटमध्ये ठिकाणानुसार वेगवेगळ्या साधारण 1200, 1250, 1300 पर्यंत आपल्याला मिळून जाईल। शेतकरी मित्रांनो, याची किंमत आपल्या ठिकाणानुसार कमी जास्त होऊ शकते।